नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी शिंदे मॅडम, विषय मराठी, गद्य विभाग 3, आयुष्य आनंदाचा उत्सव, लेखक शिवाजीराव गोरले. प्रस्तावना. आनंद म्हणजे मनाला सुखवून टाकणारी एक संवेदना, डोळ्यात आसू आणि ओठावर हसू आणणारी एक भावना. आनंद म्हणजेच दुःखावरचे स्वतःलाच तयार करता येणारे एक औषध. पण त्या औषधाचा गुण तेव्हा दिसेल जेव्हा तो आनंद निर्मळ असेल, आणि असा निर्मळ आनंदाचा अनुभव म्हणजेच आनंद उत्सव. लेखक शिवाजीराव गोरले आपल्याला आनंदाच्या उत्सवासंबंधी काही सांगत आहेत. या पाठाविषयी थोडक्यात माहिती पाहू. भारतीय संस्कृतीने जगाला खरे तर सर्वोच्च आनंदाची प्राप्ती करून देणारे तत्वज्ञान दिले. त्या तत्वज्ञानाची वाट अध्यात्मात जाते आणि ती परिश्रमपूर्वक प्राप्त करावी लागते. परंतु त्यासंबंधी आजच्या पिढीला समजेल रुचेल अशा संवादात्मक भाषाशैलीमध्ये प्रेरणादायक साहित्याचे लेखन शिवाजीराव गोरले यांनी केले. हीच जीवनविद्या त्यांनी माणसं जोडावी कशी, मस्त राहावं कसं, तुम्ही बदलू शकता अशा सोप्या चिंतनातून समृद्ध केली. आपल्या आयुष्यात छोट्या छोट्या कारणांनी येणारे दुःख, उदासीनता यामुळे आपण दुबळे होतो. याच दुःखाला कावटाळून आपण आपले सुंदर आयुष्य बिघडवून टाकतो. हे टाळायचे असेल तर आपले विचार बळकट हवेत, मन खंबीर हवे. शिवराज गोरले यांच्या मजेत जगावं कसं या अक्षरशिल्पातील संस्कार, प्रेम, पैसा, यश आणि मन यांच्या सुंदरतेचे रूप आपल्या दुःखाला परतावून लावणारे बळ वाढवतात. एकदा का हे बळ आपल्याला प्राप्त झाले की दुःख आपण सहज पचवू शकतो. हे दुःख संपले की उरतो तो फक्त निरामय आनंदाने आनंद, आणि संपन्न होतो आयुष्य आनंदाचा उत्सव. पाठाची उद्दिष्टे. आपली सावली जशी आपल्यासोबत असते तसेच आपला आनंदही आपल्यासोबत असतो. आपल्या भोवती हे आनंदाचे असणं, आपल्याला दिसणं म्हणजेच हा पाठ अभ्यासणे. एखाद्या कळीचे आयुष्य हे किती तरीही ती इवलीशी कळी फुलतेच ना, आपला गंध वाटतेच ना, आपल्या रंगात रंगतेच ना. आपला फक्त काही तासाचाच आयुष्य लाभले याचे दुःख न मानता ती कळी भरभरून जीवनाचा आनंद घेते. हेच आनंदाचे भरते आपल्याला आयुष्यात आहे. या विश्वाचे स्पंदन प्रत्येकाला हृदयात पेरणे या हेतून हे आनंद पाठ शब्दात लिहिला गेला आहे. उत्सव हा एक सोहळा असतो. मग आपले आयुष्याचा आनंदाचा भरजरी उत्सव झाला तर यावर प्रकाश टाकणारे हा चिंतात्मक लेख. या पाठाची मध्यवर्ती कल्पना. या धावपळीच्या जीवनात 4 क्षण रसरशीत आनंदाने जगण्यापासून आपण दुरावतो. अशावेळी लेखक आपल्या पोटातून खोल श्वास घेऊन मनापर्यंत पोचायला सांगतात. कारण शांत मनात शुद्ध आनंदाची निर्मिती होते. स्वतःचे हे मन निराश असेल तर आपल्या आजूबाजूची निसर्गशोभा ही आपल्या उघड्या डोळ्याने जाणवत नाही. ही निराशा नाहीशी करण्यासाठी छान वाटणं, मस्त वाटणं हे आपल्या सवयीचेच करायला हवे. एकदा काही आनंद घ्यायची सवय झाली की मग सवयीचा स्वभाव व्हायला वेळ लागत नाही. कारण आनंद ही भावप्रज्ञा आहे. आनंद देणे आणि आनंद घेणे यातील सूक्ष्म भेद समजावताना लेखकाने दिलेल्या निरागमय लहान मुलीचे उदाहरण हे वाढत्या वयाबरोबर बदललेल्या आपल्या आस्वाद घेण्याची वृत्तीची जाणीव करून देते. चिमणीचं उडणं ज्या बालवयामध्ये आपल्याला आतून आनंद देते ते दृश्य मोठ्यापणी आपल्यासाठी अगदी क्षुल्लक होते. यातून आनंद अनुभवातील आपल्या वृत्तीतील विसंगती स्वतःला जाणवते. भूतकाळात असणारे आपण होऊन गेलो आहोत आणि भविष्यातले आपण अजून व्हायचे आहोत ह्या सगळ्या चिंता करण्यापेक्षा आहे तो क्षण मनमुराद जगणे हे सोपे आनंदाचे वर्तमान. लेखक मांडतात आपल्या जगण्यावर आपले आतून प्रेम असले पाहिजे.
हे जगणे उरकणे नको, तर जगण्याची हौस हवी. ही हौस फक्त पैशात नसते तर सुकर्तृत्वात असते आणि म्हणून आनंदाला आनंदाने गुणायचे असते.